कॅल्शियम तो पान मारायला होता तो असं काहीच पाहत नाही त्यात कॅल्शियम नाही प्रोटीन नाही मी याचे पानं घे घालतो याचे पानं रोज सकाळी खातो. दादा नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. नितीन सुखलाल ताडे, राहणार शिरसोली, मुक्काम पोस्ट शिरसोली, तालुका जिल्हा जळगाव. बर, आता आपण तुमच्या या निशिगंधाच्या मळ्यात आलेलो आहोत, बरोबर. याची लागवड केव्हाची दादा? याची जवळजवळ जून महिन्याची समजा. या जून महिन्याची याची जुलै महिन्याची लागवड केलेली, बरोबर. आणि या लागवड केल्यानंतर या प्लॉटसाठी आपल्या धन्वंतरी कंपनीचं कुठलं प्रोडक्ट वापरलंय आपण? RPS 76 बॅक्टोरिज. RPS 76 आणि बॅक्टोरिज किट वापरलंय. येस, RPS 76 आणि बॅक्टोरिज किट वापरलंय. येस. तर खंबाईत सर यांना बॅक्टोरिज किट आणि RPS आपण केव्हा दिलंय या प्लॉटला? जेव्हा यांनी लागवड झाली यांची त्यानंतर त्यांना आपण ड्रीप मधून सोडायला सांगितलं होतं RPS 76 आणि बॅक्टोरिज किट. येस, याचं डायरेक्टली ड्रीप मधून त्यांना सोडायला लावलं होतं आपण. बरं. त्याचा रिझल्ट म्हणजे आपण या ठिकाणी आज बघू शकतो की संपूर्ण प्लॉट आपल्याला हिरवागार आहे. निशिगंधाचा जो दांडा महत्वाचा असतो तो दांडाही या ठिकाणी एकदम स्ट्रॉंग दिसतोय. बिलकुल. आणि फुलांची संख्याही खूप चांगली या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते, बरोबर. तर दादा याला काही स्प्रे वगैरे घेतले होते का तुम्ही? नाही, नंतर काही मारले नाही, फक्त खालतूनच सोडले. फक्त जमिनीतूनच RPS 76 आणि बॅक्टोरिज किट सोडले. अच्छा, किती वेळ सोडलं होतं RPS आपलं? 2 वेळेस RPS 76 सोडले. त्यानंतर त्याला अजून कुठलंही आपलं काहीच दिलेलं नाही. अच्छा, तर एकंदरीत तुम्हाला काय बदल वाटतो याच्यामुळे? पिकामध्ये ग्रोथ, फुलाची संख्या व्यवस्थित, फुलांची संख्या व्यवस्थित आहे अजून, आणि जे निशिगंधाचा दांडा लांब. निशिगंधाच्या फुलाचं महत्वाचं तेच आहे, दांडा महत्वाचा असतो. तो दांडाही चांगला ग्रोथ झालेला दिसतोय. बर, तर एकंदरीत हे प्रोडक्ट वापरल्याबद्दल आपण पूर्ण समाधानी आहात. इतर जे काही असे शेतकरी असतील जे फुल शेती करतात त्यांच्याबद्दल तुमचं काय मत राहील? त्यांनी वापरायला पाहिजे, त्यांनी हे वापरलं पाहिजे, म्हणजे अवश्य त्यांचं सुद्धा या ठिकाणी उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नात वाढ होईल. ओके, धन्यवाद सर.